नमस्कार, मी विजय आवामान। प्लॅन बदललाय। आता एका लोकसभा मतदारसंघात 1000 नाही तर एकच मराठा उमेदवार हा जो आहे तो रिंगणात असणार आहे आणि तोच निवडून आणायचं हे सुद्धा ठरलंय। जरांगे टाकू पाहताय तोडावू शक्य आहे का? कारण सर्वात जास्त मराठा आमदार आणि आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो की मराठा समाजाचा राजकारणावरती नेहमीच वर चष्मा राहिला। मग पवार असो की देशमुख, चव्हाण असो की मग आता शिंदे, मराठा समाज हा निर्णायक ठरतो। सहकारी साखर कारखाने, शाळा, संस्था, राजकारणामध्ये मराठा समाज हा पहिल्या पायरीवर आहे। म्हणूनच मराठा समाजाचं वोटिंग या लोकसभेसाठी महत्त्वाचं असणार आहे। आज आपण पाहूयात की जरांगे कुठे कुठे उमेदवार देऊ शकतात आणि कुठला उमेदवार ते पाडू सुद्धा शकतात। जास्तीत जास्त आणि कमीत कमी उमेदवार कुठे आहेत? जास्त सातारा आणि सर्वात कमी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा प्रभाव आहे। सगळे 48 लोकसभा मतदारसंघ आपण पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी कुठे मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतील आणि कुठे उमेदवार पडू शकतात, उमेदवार पाडण्याची क्षमता ठेवली जाते, त्यावरती सुद्धा आपण नजर टाकणार आहोत। आता मराठा आंदोलनापासून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व निर्माण झाल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष टोकाला गेला। मनोज जरांगे पाटील यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात लोकसभेच्या किती जागांवरती जरांगे यांचा आंदोलनाचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकंदरीत काय चित्र असणार आहे याची सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत। विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बरीचशी इंटरेस्टिंग माहिती समोर येणार आहे। सुरुवात करूया नंदुरबार पासून। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ सर्वात कमी म्हणजे 6.74% मराठा समाज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहे। सर्वात कमी म्हणजे 6.74% मराठा समाज आहे। त्यामुळे या मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही फरक पडेल असं तरी वाटत नाहीये। मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव देखील इकडे फार काहीसा नाहीये। आता पुढे जाऊयात गडचिरोलीकडे। गडचिरोलीमध्ये अंदाजे 7.39% मराठा समाज आहे आणि आदिवासी भाग किंवा विकासापासून दूर राहिलेल्या जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा एक जिल्हा आहे। मराठा समाज फारसा या लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय नव्हता। मनोज जरांगे पाटलांची कुठलीही सभा सुद्धा या ठिकाणी झाली नव्हती, त्यामुळे या जिल्ह्यात सुद्धा जरांगे फॅक्टर काम करणार नाही असं चित्र आहे। आता येऊयात चंद्रपूरकडे। अंदाजे 9.39% मराठा समाज चंद्रपूरमध्ये। या ठिकाणी भाजपनं सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलंय। त्यांच्या इच्छेविरोधात अंदाजे 9% मराठा समाज आहे आणि जरांगेंचा प्रभाव विदर्भामध्ये नाहीये, त्यामुळे भाजपला या जागेवरती मराठा मतदारांकडून एकंदरीत काहीही धोका वाटत नाहीये। आता येऊयात भंडाऱ्याकडे। भंडाऱ्यामध्ये 17.71% आणि गोंदियामध्ये 53.57% अशी अंदाजे टक्केवारी आहे। या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ही टक्केवारी निर्णायक ठरू शकते। जसं मी आधीच सांगितलंय, जरांगेंचा प्रभाव हा विदर्भात फारसा नाहीये, परंतु या ठिकाणी मराठा समाज जास्त आहे, त्यामुळे थोडाफार फरक पडू शकतो आणि या पलीकडे जास्त काही मराठा समाजाचा प्रभाव या लोकसभेच्या जागांवर पडेल असं दिसून येत नाहीये आणि त्यामुळे कोणत्याच पक्षाला डोकेदुखी या ठिकाणी तरी नाहीये। नागपूरमध्ये अंदाजे 15.2% मराठा समाज आहे। सर्वसमावेशक असा गडकरींचा हा बालेकिल्ला दलित, मुस्लिम, माळी, मराठा, बौद्ध, वंजारी आणि इतरही जातींनी भरलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे। गडकरींना हरवणं या लोकसभा मतदारसंघामध्ये अशक्य आहे। विकास पुरुष म्हणून उदयास आलेले गडकरी यांना सर्व समाजाचा पाठिंबा आहे। एवढंच काय तर नागपूरची निवडणूकच बिनविरोध होऊ शकते असं सुद्धा चित्र जे आहे ते स्पष्ट झालंय। त्यामुळे ते आता गडकरी पंतप्रधान होण्याची शक्यता ठेवतात, परंतु भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांची अडचण झाली आहे। जरांगे फॅक्टर इथे काहीही इम्पॅक्ट पाडू शकत नाही असं चित्र आहे। आता येऊया धुळ्याकडे। धुळ्यामध्ये 17.19% अंदाजा मराठा समाजाची जी आहे ती लोकसंख्या आहे। भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिले। अंदाजे 17% मराठा समाज आहे। फार नाही पण थोडीफार डोकेदुखी भाजपची जरांगे इकडे वाढवू शकतात आणि जी थोडेफार वाढवणारे नेते आहेत ते जर भाजपाने फोडले तर इथेही फारसा फरक पडत नाही। वर्धा 18.5% अंदाजे मराठा समाजाची लोकसंख्या या ठिकाणी आहे। अमरावती 19.2% अंदाजे मराठा समाजाची लोकसंख्या आहे। विदर्भातील या दोन्ही लोकसभा मतदारसंघात जरांगेंची फारशी ताकद नाहीये। मराठा समाज लोकसंख्येच्या टक्केवारीने सुद्धा सर्वसाधारण आहे आणि त्यातील मतदार संख्या जर एकंदरीत बघितली तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर चालणार नाही किंवा जरांगेंनी एखादा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला तरी सुद्धा
तो काही मते विभागेल किंवा जिंकून येईल याची कुठलीही सुताराम सुद्धा शक्यता नाहीये. आता येऊयात जालन्याकडे. आता मराठवाडा म्हणजे या ठिकाणी जरांगेंचाच बोलबाला असू शकतो. जालना लोकसभा मतदारसंघात अंदाजे 20.18% मराठा समाज आहे. मराठवाड्यातील महत्वाचा असलेला जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा हा गड आहे. पर्यानं रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. 2009चा अपवाद वगळता दानवेंचं मतदारसंघावरती निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे. भाजपच्या अनुभवी आणि 35 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. परंतु जर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी स्वतःसाठी फिल्डिंग लावली तर होऊ शकतं. अंतरवाली सराटी हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. जालन्याने क्रांती घडवली, त्यामुळे काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्या नावाची इथे चर्चा आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून देखील या जागेवर दावा केला गेलाय. पण लढत असणार आहे मराठा मतदार विरुद्ध रावसाहेब दानवे. लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार जो असेल त्याच्या विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत असेल, किंवा जरांगे पाटील विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत असेल. आणि या ठिकाणी जरांगे निर्णायक मतं घेऊ शकतात. कारण जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवर प्रभाव असल्यानं मतदारसंघात यावेळी निवडणुकींची झुंजार खेळी होऊ शकते. मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू हे जालना, आणि त्या ठिकाणी जर रावसाहेब दानवे विरुद्ध कोणाची फाईट होते हे पाहणं गरजेचे. पण जरांगेंची फाईट लागली तर मात्र बघण्यासारखं असणार आहे. 20.18% मराठा समाज या जिल्ह्यात आहे. त्यामुळे मराठा मतदारांनी दानवेंच्या विरोधात एकजूट दाखवली तर जालना या लोकसभा मतदारसंघात दानवेंना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. होय, जरांगे फॅक्टर इथे काम करू शकतो. पण जालनाकर तुम्हीच सांगा की रावसाहेब दानवे की मनोज जरांगे, कमेंट करा. आता पुढचा लोकसभा मतदारसंघ अकोला. 21.78% अंदाजे मराठा समाजाची लोकसंख्या या ठिकाणी. प्रकाश आंबेडकर, बळीराम सिरस्कारकर, संजय धोत्रे, पांडुरंग फुंडकर अशा या जिल्ह्यातील काही नावं आहेत. काँग्रेस नंतर भाजपनं हा मतदारसंघ जो होता तो काबीज केला होता. मराठा फॅक्टर इथे फारसा परिणामकारक नसेल. या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची चलती जास्त आहे. परभणी 22.4% अंदाजे मराठा समाजाची लोकसंख्या आहे. 1998चा अपवाद वगळता शिवसेनेची या लोकसभा मतदारसंघावरती निर्विवाद सत्ता राहिली आहे. मराठ्यांची ताकद जरांगेंनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला दिल्यास त्यांचा विजय आजच या ठिकाणी निश्चित मानला जाऊ शकतो. आता येऊयात नांदेडकडे. 23.3% अंदाजा मराठा समाजाची लोकसंख्या या ठिकाणी आहे. अशोक चव्हाण मराठा चेहरा आहे. मुख्यमंत्री पदासारखा मुख्यमंत्री राहिलेला एक चेहरा या ठिकाणी आहे. आणि मराठ्यांची ताकद आणि मराठा समाजाची ताकद जी आहे ती या मतदारसंघामध्ये दिसून येऊ शकते. लोकसभा मतदारसंघ मराठा मतदारसंघ ध्रुवीकरण झाल्यास कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याची ताकद मराठा वोटर या मतदारसंघात ठेवतो. त्यामुळे भाजपनं अशोक चव्हाण यांना जरांगेंना भेटण्यासाठी पाठवलेलं होतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. परंतु या ठिकाणी नांदेडमध्ये जरांगे फॅक्टर कसा काम करतो हे पाहणं गरजेचं आहे. बीड 23.5% एवढी मराठा समाजाची लोकसंख्या आहे. भाजपासाठी महत्वाचा हा मतदारसंघ आहे. बीड लोकसभा मतदारसंघातही मराठा व वंजारी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहे. बीड हे मनोज जरांगेंचं मूळ गाव राहिलेलं आहे. या बीडमधून क्रांती घडली होती. या बीडमधनं जाळपोळ घडली होती आणि बीडनेच या आंदोलनाला मोठं केलं होतं. या ठिकाणाहून भाजपकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे या ठिकाणी बजरंग सोनवणे देखील आहेत आणि तिसरीकडे या ठिकाणी विनायक मेटे यांच्या पत्नी देखील ज्या आहेत त्या मैदानात असणार आहेत. मराठा समाजाच्या सभांना उत्तर सभा म्हणून छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसींनी देखील ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. यातील बीडच्या सभेला पंकजा मुंडेंनी हजेरी लावली नव्हती. मराठा विरुद्ध ओबीसी वादात न पडता तटस्थ राहण्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली होती आणि त्याचाच लाभ जो आहे तो लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना होण्याची शक्यता आहे. परंतु जर जरांगेंचा आशीर्वाद राहिला तर अंदाजे 23.5% मराठा समाजाचं ध्रुवीकरण या ठिकाणी निर्णायक ठरू शकतं. त्यामुळे बीड हा सर्वात महत्वाचा आहे. जर पवारांनी या ठिकाणी काही गेम चेंज केला तर जरांगे पवार मिळून पंकजा मुंडेंचा सुद्धा गेम होऊ शकतो. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 24.6% मराठा लोकसंख्या आहे.
1 नंबर मराठा समाज, 2 नंबर माळी आणि 3 नंबर वंजारी असं या लोकसभा मतदारसंघाचं चित्र आहे. युतीकडून प्रतापराव जाधव यांना तिकीट फायनल झालंय, तर उद्धव ठाकरे गटाकडून अर्थात आघाडीकडून नरेंद्र खेडकर आणि अपक्ष रविकांत तुपकर हे मैदानामध्ये असणार आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठा मतदार आणि जरांगे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या उमेदवारांना मराठ्यांचा पाठिंबा असेल तोच उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी होईल आणि जर जरांगेंनीच दुसरा कोणी उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला तर तो सुद्धा निर्णायक मते आपल्याकडे वळवू शकतो. माळी आणि वंजारी यांच्यासोबत ओबीसी एकवटले तर मराठा उमेदवाराचा पराभव होतो, पण तसं इतिहासात कधीही झालेलं नाहीये. त्यामुळे मराठा ओबीसी वादात यंदाची निवडणूक रंजक ठरणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. आता येऊयात संभाजीनगरमध्ये 27.1% जे आहेत ते मराठा वोटर आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मराठा, मुस्लिम व दलित अशी तिहेरी जी आहे ती मतदारांची रचना आहे. या ठिकाणी MIMचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील या ठिकाणाहून निवडून आलेले होते आणि वंचित आणि MIMची युती असल्यामुळे त्या ठिकाणी खासदार इम्तियाज जलील हे झाले. सोबतीला हर्षवर्धन जाधव यांनी सुमारे 1.5 लाख मते खाल्ल्यानं या ठिकाणी मराठा, मुस्लिम व दलित मतांचं विभाजन होऊन जलील निवडून आलेले होते. यंदाही मराठा आंदोलनामुळे या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. याचा लाभ नेमकं कोणाला मिळेल हे पाहावं लागणार आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये शिवसेना जास्त चालते, त्यामुळे आता जरांगे शिवसेनेच्या कुठल्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कुठे पाठिंबा देतात की स्वतःचे उमेदवार उभं करतात हे पाहणं गरजेचं आहे. आता युवात वाशिममध्ये 27.72% आणि यवतमाळमध्ये अंदाजे 23.8% मराठा समाज आहे. विदर्भातील हा लोकसभा मतदारसंघ आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गवळी, संजय राठोड असे अनेक नेते इकडे आहेत. माणिकराव ठाकरे काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते राहिलेत. सरासरी 25% मराठा समाज आहे. बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. मराठा समाजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, पण फारसा प्रभाव राहील असं वाटत नाहीये. या लोकसभा मतदारसंघामध्ये बंजारा समाज जो आहे तो निर्णायक भूमिकेत राहू शकतो. संजय राठोड मैदानात असू शकतात आणि कदाचित निवडूनही येऊ शकतात. चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावरती आरोप केल्यानंतर संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला होता आणि तेच आता भाजपामध्ये मंत्री आहेत. जळगाव 28.66% मराठा जळगाव मध्ये आहेत. रक्षा खडसे या लोकसभेच्या उमेदवार आहेत. मनोज जरांगे यांनी जळगाव मध्ये आरक्षणासाठी या जिल्ह्यामध्ये एक सभा घेतली होती आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मराठा समाज उभा होता, परंतु जास्त प्रमाणावरती ओबीसी समाज सुद्धा यामुळे इथे आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टर चालणार नाही किंवा जर उमेदवार तोडीस तोड दिला तर काहीसा करिश्मा दिसू शकतो. नाशिकमध्ये 32.15% मराठा. हेमंत गोडसे इथे खासदार आहेत. ते शिंदे गटात गेले. त्यांची उमेदवारी श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलेली असली तरी भाजपा आणि शिंदे गटामध्ये धुसफूस सुरू आहे. मराठा समाज आणि जरांगे यांनी इथे ताकद लावलेली आहे. तर मराठा समाज कोणत्याही उमेदवाराला पाडण्याची ताकद सध्याच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवतो. नाशिक म्हटल्यानंतर भुजबळांचा जास्त इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी येते, परंतु भुजबळांवरती मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज जो आहे तो नाराज आहे. त्यामुळे मतदारांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये जर जरांगे यशस्वी झाले तर मग इथे गेम होतोय. ठाणे 33.97% मराठा समाज आहे. शिवसेनेचे राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत. आता मराठा समाज शिंदेंना साथ देतो की ठाकरेंना साथ देतो की जरांगेंना साथ देतो हे पाहणं या मतदारसंघामध्ये महत्त्वाचं असणार आहे. कारण ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. जरांगेंची भूमिका जी आहे ती या लोकसभा मतदारसंघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आमच्यासोबत युती फडणवीसांनी म्हणजे शिंदे फडणवीसांनी आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे असं जे आहे ते जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शिंदेच्या उमेदवाराच्या विरोधात जरांगे या ठिकाणी सभा लावू शकतात आणि जर त्यांनी सभा लावले तर अर्थातच शिंदेंना अडचण होऊ शकते. पालघर 35.46%, लातूर 36.2%, हिंगोली 37.1%, रत्नागिरी 38.9% या ठिकाणी मराठा समाज आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मराठा समाज आणि जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. एकंदरीत जर आपण सोलापूरचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अंदाजे 39.97% मराठा समाज आहे. कालच प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हल्ला झाला, त्यामुळे मराठा समाज या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आक्रमक आहे. शिंदे हे सुद्धा मराठा आहेत. ते भाजपचे लोक होते असं प्रणिती शिंदेंनी सांगितलं असलं तरी प्रणिती शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने फारशा बोललेल्या नाही आहेत आणि त्याचा फटका प्रणिती शिंदेंना सोलापुरामधनं बसू शकतो.
याच ठिकाणी तिकीट देताना भाजपानं विद्यमान खासदारांचं जय सिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट कापलेलं आहे। त्या ठिकाणी राम सातपुते यांना भाजपानं उमेदवारी दिलेली आहे। उमेदवार या ठिकाणी बदलला गेलेला असला तरी सुद्धा 39.97% या ठिकाणी मराठा समाजाची टक्केवारी, त्यामुळे इथे गेम चेंज होऊ शकतो। धाराशिव 40.9% लोक या ठिकाणी मराठा वोटर आहेत। लोकसंख्येच्या तुलनेत अंदाजे 40% असलेला मराठा समाज या लोकसभा मतदारसंघात किंगमेकर आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी मराठा समाजाचे मोठं प्राबल्य आहे, परंतु ओमराजे निंबाळकर यांचा फॅन क्लब तगडा आहे, त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे, ते ठाकरेंसोबतच राहिलेले आहेत। एकनिष्ठेचे उदाहरण म्हणून निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे निंबाळकरांवर मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट चालेल असं वाटत नाही। मनोज जरांगे आपला एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी देणार आहेत, त्यामुळे मराठा समाज जरांगेंच्या उमेदवाराला पसंती देतो की ओमराजेंच्या पाठीशी उभा राहतो हे पाहण्यासारखं असणार आहे। आणि संपूर्ण राज्याचं लक्ष सुद्धा याच धाराशिवच्या निवडणुकीवर लागलेलं आहे। आता येऊया सिंधुदुर्गकडे। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंदाजे 42.6% मराठा समाज आहे। नारायण राणेंची ताकद या ठिकाणी आहे। मराठा समाजाची आणि जरांगे विरुद्ध राणे असा मध्यंतरी झालेला शाब्दिक वाद असं या लोकसभेचं चित्र राहिलेलं आहे। जरांगेंनी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात सभा घेतल्यास भाजपला हा विजय सोपा नसणार आहे। नारायण राणे यांनी म्हटलं होतं, आम्ही कोकणकर आहोत, आम्ही अस्सल मराठी आहोत, आम्हाला कुणबी होणं पसंत नाही आणि जे ओरिजिनल मराठी आहेत त्यांना कधीही असं आरक्षण नको असं म्हटले होते आणि त्यामुळे राणे जरांगे खूप पेटलं होतं। आता युवात पुण्याकडे। पुण्यात अंदाजे 46.39% मराठा समाज या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ मैदानात आहेत। पुण्यात तसा मराठा समाजाचं प्राबल्य आहे, पण भाजपाची ताकद सुद्धा या लोकसभेत चांगली आहे। जरांगेंनी आपला उमेदवार दिला आणि सभा घेतल्या तर मराठा समाजाचा या ठिकाणी कितपत मतपरिवर्तन होतं हे पाहणं गरजेचं आहे। आणि काँग्रेसकडून सुद्धा रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी फायनल झालेली आहे। धंगेकर हे पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा निवडून आले होते। रवींद्र धंगेकर यांचा फॅन क्लब तगडा आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी सुद्धा जरांगे फॅक्टर चालणार नाही। या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर रवींद्र धंगेकर हेच चालू शकतात। जरांगेंनी अपक्ष उमेदवार देऊ किंवा जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेऊ, या उमेदवाराला सहकार्य करा, असे 2 पर्याय जे आहेत ते दिलेले आहेत। त्यामुळे काही ठिकाणी जरांगे आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देऊ शकतात असं देखील बऱ्याचशा घडामोडींमधनं दिसून येते। आता सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 39.62% मराठा समाज आहे। अहमदनगरचा विचार केला तर या ठिकाणी भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके अशी लढत आहे। दोघेही उमेदवार मराठा आहेत, परंतु फरक इतकाच आहे की निलेश लंके हे ज्यावेळी जरांगे अहमदनगरमध्ये आले होते त्यावेळी त्यांच्या सत्काराला पोहोचले होते आणि विखेंनी मात्र मराठा आरक्षणाला विरोध केलेला होता आणि त्याचमुळे ही गोष्ट जी आहे ती विखेंच्या पथ्यावरती पडू शकते। विखे हे मराठा राहिलेत, लंके हे सुद्धा मराठाच आहेत आणि तरी सुद्धा मराठा समाजाच्या बाजूने उभे न राहिल्यामुळे याचा फटका जो आहे तो सुजय विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणावरती बसू शकतो। आता येऊया सांगलीकडे। सांगलीत अंदाजे 52.34% मराठा समाज आहे। सांगली लोकसभेला मागील 2 टर्म मध्ये संजय पाटील हे खासदार असले तरी यावेळी त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे। महाविकास आघाडीकडून अजून विशाल पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे की नुकतेच ज्या चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होत आहे, पाहण्यासारखं असणार आहे। परंतु या ठिकाणी चंद्रहार पाटील असो किंवा विशाल पाटील असो दोन्हीही मराठा आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जरांगे काहीसं मोठ्या प्रमाणावरती मत विभाजित करू शकतात असं तरी चित्र जे आहे ते दिसून येत नाही। आता येऊयात रायगडकडे। रायगड लोकसभेमध्ये अंदाजे 55.17% मराठा समाज आहे। रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे मैदानात असतील। मराठा समाजाची ताकद जी आहे ती या ठिकाणी मोठी असली तरी सुद्धा जरांगेंचा जो प्रभाव आहे तो या ठिकाणी फारसा पाहायला मिळत नाही। मात्र जरांगे कोणता उमेदवार देतात आणि मराठा समाज नेमकं काय निर्णय घेतो यावरूनच या लोकसभा मतदारसंघाचा जो आहे तो खासदार ठरवला जाऊ शकतो आणि त्यामुळेच निर्णायक भूमिकेमध्ये जो आहे तो सध्या मराठा समाज आलेला आहे। आता पुढचा मतदारसंघ पाहूयात तो म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 59.86% मराठा समाज आहे। मराठा समाजाचं प्राबल्य असलेला हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। शाहू महाराजांना आघाडीकडून मैदानामध्ये आता उतरवलं जाणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये जरांगे फॅक्टर कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही हे दिसून येत आहे। शाहू महाराज हेच त्या ठिकाणून निवडून येऊ शकतात। अगोदरच या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी जी आहे ती तगडी फाईट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। तर आपण बऱ्याचशा मतदारसंघांचा
कामांचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे। लोकसभेच्या रिंगणामध्ये नेमकं कोण टिकू शकतं, जरांगेंचा किती इम्पॅक्ट चालू शकतो आणि ही जागा कोण लढवणार, अशा बऱ्याचशा मुद्दे जे आहेत ते आपण बघून घेतलेले आहेत। आता याबाबत तुमचं काय मत आहे? कोणत्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जरांगे फॅक्टर चालू शकतो आणि कोणत्या मतदारसंघामध्ये जरी जरांगे फॅक्टर चालला नाही तरी मराठा मतांमुळे पुढचा उमेदवार पडू शकतो? कमेंट करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करत चला। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।